सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. येत्या 28 मे रोजी संपूर्ण देशामध्ये बकरी ईद हा सण साजरा होत आहे. या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज रोजी संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील सर्व जे काही मुस्लिम धर्मीय नागरिक आहेत, त्याशिवाय काही मस्जिदची मौलवी आहे, इंदिरा ट्रस्टी आहे, त्याचप्रमाणे पालिकेचे अधिकारी आहेत, पशुसंवर्धन अधिकारी आहेत, यांच्या समवेत ही बैठक घेण्यात आली. यामध्ये बकरी ईद हा सण शांततेमध्ये साजरा होण्याच्या बाबत विविध सूचना किंवा जे शासकीय निर्देश आहेत ते देखील सर्व नागरिकांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाच्या वतीनं जे काही टेम्पररी स्लॉटर हाऊस आहेत ते या ठिकाणी 4 ठिकाणी संगमनेर शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीनं सुद्धा जे काही घंटागाडी आहेत, जे वेस्टेज मटेरियल आहे गोळा करण्यासाठी त्या जास्त संख्येनं लावण्यात येणार आहेत. त्या 2 ते 3 वेळा परिसरामधून फेरीसुद्धा येणार आहे, वेस्टेज मटेरियल कलेक्ट करणार आहेत. याशिवाय संपूर्ण शहरामध्ये पोलिसांच्या वतीनं बंदोबस्त देखील डिप्लॉय करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं नागरिकांना सुद्धा आमच्याकडून काही सूचना आहेत, काही आम्ही आवाहन करू इच्छितो. त्यानुसार कोणत्याही नागरिकाने उघड्यावर कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते सुद्धा घंटागाडीतच जमा केलं जाईल या दृष्टीनं सुद्धा दक्षता घ्यावी. ते उघड्यावर किंवा इतर स्वतः पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय जे शासनाकडील जो काही कायदा आहे, गोवंश हत्याबंदी संबंधात किंवा प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा किंवा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याची अंमलबजावणी होईल. कुठेही अवैधपणे गोवंशाची वाहतूक होणार नाही, गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टीनं देखील जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून पोलीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत. पोलीस स्तरावर सुद्धा ही पथकं आहेत आणि जर कुणी अशा पद्धतीनं गोवंशाची कत्तल करताना मिळून आलं तर त्यावरती सुद्धा गंभीर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 मे रोजी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचं देखील सर्वच आजच्या मीटिंगमध्ये वाचन करण्यात आलं. सर्वांना या सूचना देखील सांगण्यात आल्या. एकंदरीतच हा जो बकरी ईद सण आहे हा शांततेत परंतु कोणताही अनुचित प्रकार न होता साजरा होईल त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आलेली आहे. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.